हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा आणि आज आहे माझ्या आईचा वाढदिवस आणि आई पप्पा आजच गावावरून पुण्याला आली आहेत. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात की आम्ही मस्त कसं सेलिब्रेशन केलं आणि आईला कसं सरप्राईज दिलं आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मला पोहोचायला लिटरली 9 वाजले, 9:15 आणि मी 7 वाजता निघाली आहे. लिटरली 2 तास आले तरी मेट्रोमध्ये लवकर पोचले. काय डेकोरेशन केलंस की काय? एक तर खूप लेट झालं आहे आम्हाला माझ्यामुळे, पण स्टील आम्ही सगळं जेवण बनवून ठेवते, म्हणजे आई वगैरे बनवून ठेवते. मग त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेशन करतोय. करपवले अळवडी दीदी एवढी बनवली तुझ्यासाठी. काल मी काय कष्ट केले ते मला माहिती आहे. काल बनवलेल्या अळवड्या? काल नाही, काल पानं आणली. अच्छा. अवेलेबल नव्हती. जंगलात गेलेलीस का मग? हो, जंगलात जाऊन शोधून आणली. करू ना. कोणी सांगते माझं डेकोरेशनचं काय थांब सांगते मी. जुगाड. आणते. इकडे बघ कसं वाटतंय. हे छान वाटतं. हे असं ठेवू का दीदी? नाही, लावू शकतो. इथे एक लावूया आता खाली. कसं ठेवू हे? मस्तच ठेव. माझे प्रोडक्ट्स बघतेय कारण तिला म्हणायचं की मी गोरी दिसते आणि तिला पण माझ्या एवढं गौरवायचं आहे आणि म्हणून ती माझे प्रोडक्ट्स चोरते. त्यांचे नावं बघते की ते प्रोडक्ट्स घेण्यासाठी. हे काय आहे गं? हे कोणतं फाउंडेशन आहे? लॅक्मीचं? तुमची पण बहीण अशी आहे का? मला कशाने नाही, त्याने कशाने चांगले नाही दिसत. माणूस मनाने सुंदर असायला लागतं त्याच्यासाठी. तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे मनाने. वा, काय जोक मारतेस का? देवरुखाच्या बाजारातली गुलाब. अगं ते ही आहेत. मला वाटलं खरी गुलाबाला घातलेत की काही नाही. नकली आहे. तरी म्हटली एवढी फ्रेश कशी झाली देवरुखच्या बाजारातली गुलाब. जत आली आहेत आणि आम्ही अजून रेडीच होतोय. पप्पांना भूक लागली असेल. मला लागली. मला पण लागली आहे. पप्पांना नाही लागले पण आम्हाला लागली आहे. वरचं काय राहू द्या. लावू नको लावूस. आणि आई झाली मस्तपैकी रेडी. इकडे बघ. आमचे फुगे इकडे तिकडे जात आहेत पण. आणि करुणा छान फोटोज काढते आईचे. आईनेच लावलं. हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. पप्पाचा केक भरवा. गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. इकडे आहे थोडंसं. इकडे कचरा झालाय घरात. आत्ताच कचरा काढला हा, होता. माझा फोटो काढ. माझा फोटो काढ. हा, ह्याच्यात केक आईला भरवताना काढ ना. खायचंच आहे ना केक? हो, खायचंय. आईला खाते. आईला खाते. तुझी व्हिडिओ बनवते. माझी मी बनवते. मस्त लागते.
आई फुकला नाहीस काय? चल, दीदीकडून गिफ्ट आहे आईसाठी. काय आई ओपन कर गिफ्ट. झाले सगळं हे बघ. काय हे बघ ओपन करून. हे खोल ओपन. हे असं कर. आवडलं काय? बघ तेच सांगितलं होतं. म्हटलं हे दीदीकडून तुझ्यासाठी गिफ्ट आहे. कसं वाटलं? छान. आवडला कलर? झालं तर ते तुझं. माझं देऊ गिफ्ट. हे माझ्याकडून तुला गिफ्ट. काय तुम्ही बघ. हॅलो हॅलो हा आवडलं? बर्थडे चालू आहे इकडे. आवडलं काय? बघ तरी ओपन करू. हो ओपन देता कर. एक मिनिट. कसं वाटलं? एक मिनिटात झालं द्या. कशाला ग? तुला नको म्हटलं ना. हा 5:30 पोहोचलो. आवडलं काय? आवडलं? काय पप्पांचा वास होतो. पप्पांचा आणि आईचा थोडं. आता थोड्या दिवसांनी पप्पांना. नंतर करा. आपण पण घेऊया हवं असेल तर यामध्ये. दाखव करू फोन. कसा वाटला दीदी? बघ. सॅमसंग हो सॅमसंग घेतला. सॅमसंगचे चांगले असतात. दोघीत घड्याळ घ्या एवढंच. तुला मोबाईल नाही आवडला? मी एवढा मोबाईल आवडला. कशाला आवडलं? मी कशाला मोबाईल आवडला? घड्याळ दोघीत घ्या असं म्हटलं. आई चॉईस. कसा चांगलं आहे, तुला? चांगलं. कसा छान छान एकदम मस्त पैकी. दीदी कसं आहे? चांगलं आहे. मस्त आहे. बघितलं जातं ना. अरे भारी आहे. माझ्या पैसे साठवले मी तुझ्या मोबाईल साठी स्पेशल. करुणाने गिफ्ट दिलेल्या फोनमधून पहिला सेल्फी. थांब काय चष्मा हा? तर जेवणाला बरंच काय काय बनवलंय आणि यातलं करुणाने करपवलेल्या अळवड्या बनवल्यात. करपवलेल्या अळवड्या छान आहे, छान आहे. नाही पण खरंच मी करपलेलं नाही घेतलंय बघ, मी चांगल्यावाला घेतलंय. मला कशी मला बोलते करुणा प्लीज माझ्यासाठी परवा बनवशील काय म्हणून मी तिच्यासाठी अळू शोधले 3-4 ठिकाणी जाऊ. अरे मी चांगलंच म्हणते. फक्त थोड्याशा काय काय करपल्या पण मग जे चांगलं म्हटलं जरा कुरकुरीत कर. माझी फेवरेट गोडीडाळ बनवली आईने. करुणानेच बनवली. करुणाने. आणि पुऱ्या आणि मी येताना हा मोदक आणला होता. दिल खुश कर दिया. करुणाला उलट मी मुद्दाम सांगितलं मला बनव. ही मला बोलली परवा की माझ्यासाठी बनव भाजी. म्हणून. आणि पानं कुठेच नव्हते. मी 4 ठिकाणी शोधले पानं तुझ्यासाठी स्पेशल. आईने मोठा जोक मारला तिच्या बड्डेच्या दिवशी. तर करुणाने एवढं केलं आणि तरी पण मी माप काढत होती असं पप्पा म्हटलंय. म्हणून मग आई म्हटली की तरीच करुणा म्हणाली की पप्पा तुझ्यावर गेलेत. तर आईने गावावरून टाकळ्याची भाजी आणली आहे जी मला खूप आवडते. आणि ही रानभाजी आहे जी पावसाळ्यात साईडला घराच्या वगैरे किंवा आमच्या तिकडे पोल्ट्रीच्या इकडे वगैरे उगवते. आणि आईने तोडून आणले कारण मला आवडते. तर या रानभाज्या खूप टेस्टी आणि पौष्टिक पण असतात. आणि साध्या मसाल्यामध्ये त्या म्हणजे फोडणी देऊन बनवतो आपण. तर उद्या आई डब्यासाठी मला ही भाजी देणार आहे. आईचा आता फोनचा सेटअप सुरू आहे आणि सगळं लॉग इन बेगिन झालं आणि आता फेसबुक ओपन करून देते कारण मग आई आम्हाला सोशल मीडियावर कशी बघणार. म्हणून तिचं फेसबुक इंस्टाग्राम वगैरे सगळं आता ऑन करून देते. तर नाश्त्यासाठी आईने मस्त गरमागरम घावणे बनवले. थोडासा चहा कारण घावण्यासोबतच मी चहा पिते नाहीतर मला ॲसिडिटी होते. आणि आईने खास माझ्यासाठी आणले माती लावलेल्या फणसाच्या बिया आणि या इतक्या टेस्टी लागतात भाजल्यावरती. तर आईने मस्त भाजून मला सोलून पण ती देते आहे. मजा येणार आहे. आणि मी इथूनच ऑफिसला निघणार आहे त्याच्यामुळे मला 10पर्यंत ऑफिसला पोचायचं आहे. आणि सगळं आईने टिफिन वगैरे पण बनवलं आहे त्याच्यामुळे सगळं ब्रेकफास्ट टिफिन वगैरे तिथून घेऊनच जाणार आहे.
आणि बघू आपण वेळेवर पोहोचतो का, कारण मला तिकडून इकडे यायला 2 तास लागले होते आणि आता माहीत नाही. फायनली मी ऑफिसला निघाली आणि आता वाजले 8:30 आणि आता मी इथून मेट्रो स्टेशनपर्यंत चालली आणि तिथून मग ऑफिसला जाईल. थोडा का होईना पण घरच्यांसोबत घालवलेला हा प्रत्येक टाईम हा सगळा थकवा नाहीसा करून टाकतो. तर सेलिब्रेशन एकदम मस्त झालं, त्यात आईच्या हातचं जेवण म्हणजे आ हा हा. तर खूप मजा आली. तर माझा हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.